नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र सरकार यांच्यामार्फत सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स यांच्यामध्ये स्पोर्ट्स कोट्याची या ठिकाणी GDची या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 169 जागांची या ठिकाणी ग्रुप C पदाची भरती पे असणार आहे. आपण व्हिडिओमध्ये या जाहिरातीसंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण आज सुरू करू. ओके, तर मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF मार्फत या ठिकाणी कॉन्स्टेबल GD मार्फत या ठिकाणी स्पोर्ट्स कोट्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मेल आणि फिमेल हे या ठिकाणी ॲप्लिकेबल असणार आहेत. 169 जागा असणार आहेत. मिनिस्टर आणि नॉन मिनिस्टरची या ठिकाणी पोस्ट असणार आहेत. ह्या बाबतीसाठी मित्रांनो किमान या ठिकाणी स्पोर्ट्स कोटा ॲडमिन असणं आवश्यक राहणार आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म मित्रांनो तुम्हाला 16/1/24 पासून ते 15/2/24 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या घटकनुसार या ठिकाणी पदभरती या ठिकाणी त्यांनी देण्यात आले आहेत. हे या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकतात. त्यामध्ये मित्रांनो जिम्नॅस्टिक्ससाठी एकूण 6 जागा, जुडोसाठी मित्रांनो प्रत्येकी किलोग्रामसाठी 1 जागा, विशूसाठी सुद्धा किलोग्राममध्ये आहेत. त्याचबरोबर शूटिंग आहे, बॉक्सिंग, ॲथलेटिक्ससाठी सुद्धा या ठिकाणी काही जागा आहेत. आर्चरी आहे, रेस्लिंग फ्रीस्टाईल आहे, रेनो, तायकांडो, वॉटर स्पोर्ट्स, कॅनो, रोसिंग, बॉडी बिल्डिंग, वेट लिफ्टिंग, त्याचबरोबर स्विमिंग, डायव्हिंग आणि ट्रायथलॉन, कराटे, योगा, एज्युकेशन, आईस हॉकी, आईस स्टिक आणि आईस सिकिंग ही एवढी घटक या ठिकाणी तुमचं चालणार आहेत. तुम्ही ज्या घटकसाठी बसता हे या ठिकाणी तुम्ही जागा बघून फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्यांचे डिटेल्स तुम्हाला recruitment.crpf.go.in हे वेबसाईट तो फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर पे स्केल असणार लेवल 7मध्ये 21,700 ते 69 दरम्यान पे स्केल राहणार. त्याचबरोबर यामध्ये तुमचा वेगवेगळ्या अलाउन्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. एज्युकेशन जर तुम्ही एज्युकेशन SSC GD स्पोर्ट्ससाठी 18 ते 23 वर्ष विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकता. एज्युकेशन आहेत 10वी पास आणि या ठिकाणी मित्रांनो तुमचं स्पोर्ट्समध्ये या ठिकाणी तुमचं असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला गेम्स असणार, नॅशनल गेम्स, सब ज्युनियर, स्टेट लेवल ह्या ठिकाणी तुमचं चालू शकतं. एज मित्रांनो एज असताना 18 ते 23 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकतात. 15/2/24 नुसार तुमचं एज घेतलं जाणार. जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर 5 वर्ष, OBC असाल तर 3 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुमचं EWS आरक्षण, ओपन OBC सर्व आरक्षण या ठिकाणी तुमचं असणार आहे. त्याचबरोबर तुमचं निवड प्रक्रियेमध्ये या ठिकाणी तुमचं मार्क घेतले जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमचा कोणता गेम असणार आहे तो गेम, त्याचबरोबर गोल्ड मेडलसाठी 100 मार्क्स, सिल्वर मेडलसाठी 96 किंवा जे काय असेल मार्क आणि ब्रॉन्झ मेडलसाठी त्याच्यापेक्षा कमी आणि पार्टिसिपेशनसाठी सुद्धा कमिशन मार्क्स या ठिकाणी तुमचं असणार आहे. त्याचबरोबर या तुमचं कोणता गेम असतो आणि किती मार्क्स पडले हे ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर तुमचं फिजिकल स्टँडर्डचं बिल आहे मित्रांनो. फिजिकल 170 हाईट आणि लेडीजसाठी 157 आणि वेट असणार आहेत मित्रांनो. छाती असणार आहेत मेलसाठी 80 आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त असणार आहे. हा फॉर्म भरायचा कसा? हा फॉर्म मित्रांनो recruitment.crpf.go.in ही वेबसाईट तो 15/2/24 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. निवड प्रक्रिया असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्लेयर्स हू पार्टिसिपेट, हू मेडल्स कॉम्पिटिशन, पारा D4 म्हणजे मागा सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला पिरियड 01/1/21 पासून ते 31/12/23 पर्यंत दरम्यान या ठिकाणी तुमचं जे स्पोर्ट्स असतं या ठिकाणी पात्र राहणार. त्यानुसार या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट्स या ठिकाणी घेतलं जाणार आहे. त्यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, त्यामध्ये मेडिकल यांची पुढची प्रक्रिया होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी घेतलं जाणार आहे. ओके, तरी होती मित्रांनो स्पोर्ट्स कोट्यासाठी या ठिकाणी CRPF मार्फत भरती. मित्रांनो व्हिडिओ कशासाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून मिळवा. धन्यवाद.